नमस्कार मंडळी. आज मी आलोय खुडूस या ठिकाणी. त्यांच्या दावणीच्या या कोसा खिल्लार आणि काळ्या मोऱ्या खिल्लार बद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव विराज काळे, राहणार खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9158 23 28 66 आणि दुसरा 82 37 91 28 66. तुमच्या दावणीला हे जे दोन वळू आहेत त्यांच्याबद्दल माहिती द्या ना आम्हाला. हा माझ्या घरच्याच गाईचा गोरा आहे. ह्याचं वय 20 महिने आहे. हा अजून चालू केलेला नाही. हा आम्ही मेटकरी सांगोलचे आहेत, त्यांच्या त्यांच्या दावणीचा जो हौशा बैल होता त्याची पैदास आहे म्हणून आम्ही आणलेला आहे. सध्या गायींसाठी तो चालू आहे. वय काय आहे त्याचं? त्याचं वय आता दाताला दुसरा आहे. तो साधारण त्याचं वय आता 3 वर्ष आहे. कुठून खरेदी केला तुम्ही तो? हा आम्ही सांगोल मधूनच खरेदी केलाय. या काळ्या मोऱ्या जो बैल आहे त्याचा वडील कोण आहे? त्याचा वडील आमच्या दावणीला एक कोसा बैल होता, त्याचीच पैदास आहे. तो बैल आम्ही डफळापूर म्हणून अनिल माने यांच्या दावणीचा आणला होता. याचा जन्म तुमच्याच घरी? हा, जन्म आमच्याच घरी. ही गाय त्या काळ्या बैलाची आई आहे आणि त्याच्यानंतरची ही पाडी आणि त्या पाडीनंतर हा छोटा खोंड झालेला आहे. 6 दिवसाचा आहे आता सध्या. ही गाय कुठून आणलेली? ही गाय घरच्या गायीचीच आहे. ह्या गायीची 5 वेळ तर झालेत, साधारण 7 वर्ष वय असेल. दूध किती आहे गायला? वासरू पिऊन 2-2 लिटर काढतो आम्ही. ही तिचीच कालवड आहे ना? हा. काय वय आहे तिचं? ही कालवड आता वर्षाची आहे. 1 वर्षाची. हिच्यासाठी कुठला वळ भरला होता त्या गायला? हिच्यासाठी आम्ही गिरडीचा गुलाब मोठे यांचा वळ भरला होता. वय काय म्हणाले हिचं? 1 वर्ष. 1 वर्ष.
आता किती खिल्लार आहेत तुमच्याकडे? आता 4 गायी आहेत आणि 2 बैल. तुमच्या इथं जर गाय घेऊन यायचं म्हटलं तर कसं यावं लागेल? माळशिरस मार्ग यायचं म्हणलं तर थेट हायवेनं खुडूसला येतं. खुडूसमध्ये आलं की महालिंगेश्वर मंदिराचा कुठेही विचारलं तर ते सांगते. पिलीव मार्गे आलं तर तोच पत्ता विचारायचा. महालिंगेश्वर मंदिराकडे जायचंय आम्हाला खुडूसमध्ये. महालिंगेश्वर मंदिराच्या रोडवरतीच राहिलाय आम्ही. आतापर्यंत या कोसा खिल्लारच्या किती गायी भरून झालीत तुमच्याकडे? आम्ही आणल्यापासून 110 गायी भरवल्या आहेत. तुम्ही घरपोच सेवा देता का? हो. किती किलोमीटर पर्यंत तुम्ही घरपोच सेवा देता? 50 किलोमीटर पर्यंत. यांचं दररोजचं नियोजन कसं असतं? दररोज सकाळी पहाटे यांना खुराक चारून वैरण दिली जाते. परत दुपारी 10-11 वाजता थोडं व्यायामासाठी शेतात आवताला किंवा छकडीला फिरवतो आणि संध्याकाळी 4 वाजता परत कुट्टी खुराक आणि संध्याकाळी 10 वाजता दूध 2-2 लिटर असतं. ठीक आहे, धन्यवाद मालक दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.